उषा, खरं सांगू, माझा विश्वासच बसत नाही की आपलं लग्न झालंय. का? खरंच आपलं लग्न झालंय? हे बघ, मंगळसूत्र सुद्धा आहे माझ्या गळ्यात. अगं तसं नाही ग, म्हणजे आयुष्यात इतकं स्ट्रगल करून लग्न झालंय ना की खरंच आता असं वाटत नाही की आपलं लग्न झालंय. अच्छा. आणि म्हणून मी तुझ्यासाठी एक खास भेट आणली आहे. गिफ्ट? रवी, रवी, मला करेक्ट असाच बॉक्स हवा होता. अगं फक्त बॉक्स नाहीये ग, त्याच्यामध्ये अंगठी सुद्धा आहे. अंजली, 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 मी आलो, आलो, मी आलो. अंजली, अंजू, अंजू, अंजली. कोण तुम्ही आणि आमच्या रूम मध्ये काय करताय? तू कोण? तू कोण? माझ्या रूम मध्ये तू काय करतोयस? अहो ही आमची रूम आहे. घबरा. अंजली, अंजली, अंजली. हा काका, मला माहिती आहे तुमची बायको कुठे आहे. तुला माहितीये? हो हो. कसं काय माहितीये? मला माहिती आहे. या काका या. अच्छा, ही तुझी रूम काय? छान आहे, हा छान आहे. म्हणजे मोरॉरलेस आमच्या रूम सारखी दिसते. अरे तू तू इथं काय करतेस? तू इथं काय करतेस? थांबा, जरा बोलणं थांबवा. ही आपली रूम आहे आणि मी आपल्याच रूम मध्ये. काय रे, तुला लाज वाटत नाही? अरे हनीमूनला म्हणून आलास आणि आपल्या बायकोला आपल्या रूम मध्ये एकटं सोडून आमच्या रूम मध्ये काय करतोस? काकू, तुम्ही यांना सांभाळाव जरा. पण काय, तुला माझा प्रॉब्लेम माहिती आहे ना? काही उपाय नाही ग? अंजली, अंजली, आय प्रॉमिस यू, आय प्रॉमिस यू, आजची संध्याकाळ मी तुझ्यासाठी अविस्मरणीय करेन. हो. तसं देखील तुमच्या विसरभोळेपणामुळे दिवसातला माझा प्रत्येक क्षण अविस्मरणीयच असतो. अंगठी गायब? कुठे गेली ती? अगं आता मला आधीच माहिती असतं तर मी हा रिकामी बॉक्स इथे आणला असता का? पण पण तू आठव ना प्लीज, काहीतरी आठव. कुठे ठेवलीस? छान माझ्या बोटात घालणार होत असती. मग तितक्यात ते काकाच शिरले मग अगं त्याच गडबडीत कुठेतरी गायब झाली होती. हे बघा काका, मी तुमचा ड्रायव्हर नाहीये आणि मी इथे माझे स्वतःचे पैसे खर्च करून हनीमून साठी आलो. एकतर आधीच माझा मूड प्रचंड खराब आहे, तेव्हा तुम्ही प्लीज निघा इथून. एकतर आमची अंगठी पण हरवली आहे. हा हा, हरवलेली नाहीये, ती रूम मध्येच आहे. काय? हो, मगाशी मला तू रूमच्या बाहेर नेत होता ना, तेव्हा दाराजवळच्या टीपॉयवर ठेवली आहेस तू. जा रूम मध्ये जा आणि बघा. इथंच आहे अंगठी. पण त्यांच्या हे कसं लक्षात राहिलं? ते तर विसरभोळेत. जो माणूस आपल्या ड्रायव्हरचा चेहरा लक्षात ठेवू शकत नाही त्याला हे सारं तंतोतंत कसं आठवू शकतं? म्हणजे तुला काय म्हणायचंय? ते खोटं बोलतायत. असं कसं वागू शकतात रे ते? काही काही नवरे असतात असे, आपल्या बायकोला छळण्यात गंमत वाटते त्यांना. नाही नाही, मी त्या काकूंना सगळं काही खरं खरं सांगणार आहे. काय रवी, मिळाली का आमची? होय मिळाले ना. तुम्ही नेमकी जिथे सांगितली होतीत ना तिथेच मिळाली. काय आहे रवी, बायकोसाठी भेट वस्तू म्हणून आणलेल्या वस्तू हरवणं हे फार महागात पडतं. तुझ्यासारख्या नवीन लग्न झालेल्या नवऱ्याला तर फारच महाग. यावेळी ड्रायव्हर म्हणून हाक नाही मारले तुम्ही मला. माझं नाव बरोबर लक्षात राहिलं तुमच्या. त्यात माझं नवीन लग्न झालंय आणि मी इथे हनीमून साठी आलोय हे लक्षात राहिलं तुमच्या. आश्चर्यच आहे नाही? आता इतक्या वेळा चुका केल्यानंतर थोडस लक्षात राहणारच ना. नाही म्हणजे तुमच्यासारख्या विसरभोळेपणाचा आजार असलेल्या माणसासाठी हे जरा जास्तच आहे नाही का? हे सगळं मी माझ्या बायकोसाठी करत होतो, तिला बरं वाटावं म्हणून. शी, नवरा आहात की कोण आहात तुम्ही? त्यांना त्रास व्हावा म्हणून का फक्त स्वतःच्या मजेसाठी छळताय? मी हे सगळं माझ्या बायकोसाठी करतो, तिच्या सुखासाठी. आमचा मुलगा विनय खूप अटॅच्ड होती ती त्याला, खूप लाड करायची ते. तुझ्याच वयाचा होता आणि 26 नोव्हेंबरच्या हल्ल्यामध्ये मार लागेल आणि हे लोकांना खरं वाटावं
म्हणून मी विसरभोळेपणाचं नाटक करायला. उषा, अगं कुठे होतीस तू? अरे तुला शोधायला मी रूम मध्ये गेले होते. बर मला सांग, तू काकूंना सगळं सांगितलंस? हो. Shit. काय झालं? मग काय म्हणाला त्या? मी जेव्हा त्यांना काकांबद्दल सगळं खरं खरं सांगितलं ना, तेव्हा त्या म्हणाल्या की माहित आहे मला. काय? तुम्हाला माहितीये? हो, ते विसरभोळेपणाचं नाटक करतात हे मला माहिती. माझ्यासाठी सुरू असलेली त्यांची ही धडपड जेव्हा मी पाहिली, तेव्हा मी ते खरं मानण्याचं ठरवलं, कारण त्यातच त्यांचा आनंद आहे. नवरा बायको असले ना तरी आयुष्यातलं एवढं मोठं गुपित एकमेकांना सांगितलेलं नाही. मला तर काय वाटतं माहितीये, तिथे स्वर्गात कंटाळा आला ना की काही काळासाठी देवच मानव रूपात येत असेल, अगदी या जोडप्यासारखा. नवरा बायकोचं नातं असंच असतं. म्हणजे माणूस सगळं विसरतो पण ते नेमकं विसरत नाही. कसं विसरणार? म्हणजे नवऱ्याने कितीही बायकोला विसरायचं म्हटलं तरी बायको त्याला ते विसरू देणार आहे का? आणि बायकांनी नवऱ्याला विसरायचं म्हटलं तरी नवरा आपल्या पाठीमागे काय उपद्व्याप करतो हे जाणून घेण्यासाठी तरी त्यांना तो सतत आठवत राहणार. त्यामुळे हे नातं असं विसरता येण्यासारखं नाही आणि कधीच विसरू नका.